काय काय कुठं चालली? काकी कॉलेजला चालले. कॉलेजला चालली? पास झालं ना कॉलेज, कवर जाते कॉलेजला आता? अहो काकी आता पेपर येत आले 4-5 दिवसात. अगं काय पेपर बिपर काय नाही करायचे, तू कॉलेजला बिलेजला कुठं जायचं नाही अहो अजिबात. काकी इतके दिवस गेले, जाऊ दे ना आता. 2 आता इतके दिवस गेले ना ते बाद झालं. दाखवते दप्तर अजिबात तू कॉलेज आणि विलेज बास तू करायचं नाही काय नाही. घरचे काम कोण करीन? हा जाते निघते कॉलेजला. अहो जाऊ दे ना आता, पेपर आले. कॉलेज बंद तुझं. तुझे आई बापा गेले आमच्या जवळ सांभाळायला टाकून, दोन्ही मरून गेले. तुला सांभाळून एवढी मोठी केली, आता बाद झालं. आता कॉलेज नाही, परीक्षा नाही, काय नाही. अरे याची ट्रॅक्टरची चावी दे ना, घरातच राहिली. तुमचं एक मध्येच काय ट्रॅक्टरची चावी देन हे देन. का काय झालं? आणि ही कुठं चालली? ती चालली होती कॉलेजला. ते कॉलेज विलेज बस झालं आता. घरातली कामं शिका आणि कवर शिकायचंय कॉलेज विलेज. आणि काय नाटक आहे ग तुझी? काका जाऊ दे ना आता, पेपर आलेत 2-4 दिवसावर. तुला नाही म्हणलेलं कळतं का? जाऊ दे ना. काय सांगा ना काकीला. हे बघ आता इतके दिवस शिकले, आता थोड्यासाठी मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. नाही थोडं थोडं म्हणता म्हणता आता 20 वर्षेच झाली तू. हे वाज झालं शिकायचं आता. नाही उद्या काय झालं नाही झालं तर काय करायचं? लोक आम्हाला नावं ठेवते. जाऊ दे ना, पण आता माझ्या मैत्रिणी पण जातात. अरे मैत्रिणीचं वेगळं आहे. मैत्रिणीच्या घरात पैशाचं झाड आहे. आपलं काय आहे? आपली परिस्थिती नाही एवढी, तेव्हा घरातली कामं करा. आता माझी लय शिकायची इच्छा आहे काका. शिकायची इच्छा आहे ना, मग लग्नानंतर शिकायचं. काका मोकळा नाही आता पोसत बसायला. काका जाऊ दे ना, जर माझे आई वडीलच असते तर त्यांनी लावलं असतं ना मला. आता तुम्हीच आहे, मला दुसरं कुणी नाही. आई वडील असते तर मग एवढी हाऊस होती तर आई बापाला सांगायचं ना तुझ्या, थांबा थोडे दिवस शिकवा आम्हाला. ते गेलं निघून वर आणि आमच्या डोक्याला ताप ठेवला इथे. असं का बोलता काका? आता त्यांच्या जागेवर तर तुम्हीच आहेत ना. त्यांच्या जागेवर तुम्ही म्हणजे? अरे मी माझ्या पोरांचं बघायचं का तुझं बघत बसायचं? आता जेवढं जमन माझ्याच्यानी तेवढं केलंय. आता जावं घरात, आता सांगितलेलं ऐका, नाही तर कॉलेजमध्ये येऊन फटकवीत आणीन तुला घरी. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का ग? नाही म्हणलेलं कळत नाही. नाही जायचं तर नाही जायचं, तरी पण जाती. सांगा ना काका, काकीला जाऊ द्या ना. तू तुझ्या भाषेत सांगती का मी कान फडू हिला डायरेक्ट? मग आता तिला किती वेळेस तेच सांगू राहिले ना, तरी ते तिचं तेच चाललंय. चलात निघ पगारात. चल. हे काय डोक्याला ताण आहे. हा रात्री बोललो होतो ना तुला, हिच्यासाठी स्थळ बघितले मी. हा चांगली मजबूत पार्टी आहे. त्यांची फक्त काय अपेक्षा आहे? मुलगी चांगली पाहिजे. मग चांगली ना ती, तिला काय. हा मग बस. मग काय लग्नाचा खर्च तर नाहीच, हा. उलट तेच आपल्याला पैसे देतात. मग तर चांगलं आहे. हा तेव्हा आता हिच्यावर लक्ष ठेवू. आज येते ती माणसं काय दाखवी असं घेऊ दाखवून आणि देऊ कटून हिला. तुम्ही त्याची काळजीच करू नका. तिला मी लगेच फोनच ठेवते, कुणाच जाऊन देत नाही तिला मी. तेवढंच 5-10 लाख होते ना. तुम्ही तिकडं पार्टीला फोन करा तर. अरे हा माणसात काय सांगायचं, आम्ही 5 लाख कर्ज काढून लग्न लावलंय तिचं. मी तर आहे ना 4 बाया संग बोंबलायला. मग इवडायचं माणसांना, सांगायचं कर्ज झालाय, खर्च झालाय, काय करावं, सोनं कुठून करावं, कळलं का? बरोबर जातो मी बघा. हा नमस्कार. नमस्ते नमस्ते. या या. राम राम. नमस्कार. काय कस काय बरं? एकदम मजेत. ये रे उतर लवकर. या ताई या. घरीच आहे ना? हा घरीच या. चला बसा ताई, बसा तिकडे. पोरीचं आपलं ठरलंय तसं लक्षात आहे ना? हा काही अडचण नाही, त्याची काळजीच करू नका. नंतर जाऊन त्रास नको व्हायला. त्रास कशाचं काय होतंय? तिला तरी कोण आहे आमच्याशिवाय? तिला नाही आय बाप भाऊ कुणी, आम्हीच हाय कोणते. आणि तुम्ही करून घेता हीच लय मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. पण ते पैसे आणल्यात, पैशाची काळजी नका करू. पोरीला आणा. हे बघा पैसे. तशी आमची इच्छाच नव्हती बरं का अजिबात पैसे घ्यायची, पण खर्चाचं काम आहे म्हणून. ते दिसतंय, तोंडावून दिसतंय. पैसेच नाही दागिने पण येतो. आता कशाला? बरं पोरीला बोलू का मी? दागिने कसं आहे ते तर पडलं, तुमचं काय येणार होतं ते. आधी पोरीला घेऊन जा. पोरगी काय बघत बसली तू? बाकी चहा पाणी काय? चहा पाणी करू, आधी पोरीला देऊ द्या.
पोरगा वा छान. वा वा छान आहे. छान आहे ना जमन ना. ठीक आहे जरा बघून घे. कोणीच म्हणजे अगं लय मोठी माणसं आहे. तुझ्यासाठी स्थळ आणले आपण. स्थळ आहे तुझ्यासाठी. मला नाही लग्न करायचं. लग्न नाही करायचं. तुम्ही कानाव घातलं नव्हतं तिच्या. हा सांगितलंय तिला ते मुलगा आहे आणि चांगल्या नाही नाही मला नाही लग्न बिग्न मग हे काल घेऊन आलोय आम्ही एवढं. आम्ही एवढं तयारी ते सगळं कशाला आणलंय मग. का बस लग्न नाही नाही काकी करायचं. मला नाही लग्न करायचं. अगं काही काय बोलती तू गाप जरा. सांगितलं तेवढं कर. होय नसन ते आपलं काय वायाला घालायचं काय सगळं चला आपलं तसं नाही आता लेकरूच आहे ते काय अहो ताई तुम्ही समजून घ्या जरा. ते द्या इकडं तवर. नाही काय माहितीये तुम्ही का आधी तिची समजूत काढा द्या इकडे नका करू. नाही नाही मला लग्न बिग्न काय नाही करायचं. मला तर आधी काय माहित पण नव्हतं. काकी आधी सांगायचं तरी काका हे काय आहे? अगं सांगून जमत असतात का असल्या गोष्टी हा. असलं पण माझी विचारपूस केली पाहिजे ना डायरेक्ट. तुला सकाळी सांगितलं म्हणजे आता हिच्या मना होणार आहे का सगळी हिची विचारपूस करायला. नाही होत असं. तुम्ही कशाला एवढं तुझ्या मना होणार आहे का आता. माझ्या मनावर नाही पण लाईफ माझं अख्खे आयुष्य काढायचंय माझं. पोरीला शिकवलेलं दिसते तुम्ही जरा. अहो तसलं काय नाही पाहुणं. आमच्या जीव आहे तेवढा तिचा म्हणून नको म्हणती ती. पुस्तकी ज्ञानातल्या पोरीना जास्त डोकं चालवतात जरा आकली जास्त वापरतात त्याच्यामुळे पोरी शिकवायच्या नसतात कळलं का. अगं त्यांनी दागिने त्यांनी करून आणले बॅग भरून पैसे आणलेत लागणार. म्हणजे तुम्ही मला काय विकायचा प्रयत्न करता का? अगं विकतो आता तुला विकतो ना. का इतक्या मुलांची मोठी केली तर ते तुझ्यासाठी बघा. चांगलंय. नाही मला नाही लग्न करायचं. नाही करायचं म्हणजे काका मला लग्न नाही त्या करायचं. इकडं ते. कोण म्हणलं तुला. कान फाडीन इथं. हे घ्या. हो सोडा मला नाही लग्न बिग्न करायचं. सोडा म्हणजे काय. सोडा बिडा काय आम्ही काय त्याची चुकी मोजायला नाही आलेलो. ए टोन घ्या वरतीला. मला नाही यायचं, सोडा मला. नाही यायचं म्हणजे मला नाही. एक मिनिट हा, हे बघा बरं काय चाललंय. काय तुम्ही कोण आले म्हणतेस हो काय तुम्ही. मामा मामा आहे मी तिचा. तुम्ही ती नाही म्हणती कुठं चाललेली तिला. ओ तुम्ही तर म्हणले होते ना कोण नाही आम्ही दोघं सोडून. अहो ह्याचा काय संबंध आहे. याचं ना काय ऐकू तुम्ही. मग संबंध नाही तुला माहित नाही मी कोणी. नाही मग आम्ही कोणी. हा आम्ही भूत आहेत का. चुलताय ना मग चुलता सांभाळायसारखं होतं ना. त्यांची जमीन सांभाळता म्हणलं पोरगी सांभाळायला काय अडचण होती. मग मी बाहेर होतो ना आम्ही सांभाळता येत नाही सांगायचं एका गोडीत. लग्न लावून देतोय आम्ही तिचं. कोणाचं तिचं तिचं वय तरी पूर्ण आहे का. ती आत्ताशी 16 वर्षाची. तिचं 18 तरी पूर्ण आहे का. हा आणि तू ही पैसे ही काय आहे? तुम्ही दिले का. आम्ही दिले पोरीच्या बदल्यात ते. इकली इकली कशी लाज आहे तर तुम्हाला. हा इकली ना काय काय. त्यांनी सांगितलं तिच्या मागं पुढं कोण नाही आम्हीच दोघं आहे मग थोडं सांभाळायला खर्च देऊन टाका म्हणले. दाजी लय चुकीचं केलंय बरं का तुम्ही. काय चुकीचं केलं मी. हा तुमचं पैसे तुमचं परस्पर पोरगी इकित आहे तुम्ही. ते आमची पोरगी आम्ही बघून घेऊ काय करायचं ती. कोणाची पोरगी कोणाची पोरगी तुला लग्न करायचंय. नाही करायचं. आणि तिला वय आहे. आणि आजपर्यंत कोणी सांभाळलं. आजपर्यंत कुठे गेलते तुम्ही. आणि त्यांची जमीन खाल्ली ती काय तू फुकट नाही सांभाळलं तुम्ही. जमीन कोणी सांभाळली का कोणी खाल्लं त्यातून. तिला बी सांभाळी ना आम्ही. ना आता एवढं थाटामाटात लग्न करून देतोय. तिचे आई बाप ऍक्सिडेंट मध्ये गेले म्हणून तुम्ही लगेच तिला विकणार का. हा हे तुमचं आधी घरातच फिक्स नव्हतं आम्हाला कशाला इकडे बोलवलं मग तमाशा करायला. हे बघा पोलीस बोलिले मी इथं तुम्हाला तुम्ही ठरवा. तुम्हाला घेऊन जायचं गोडी गोडीत का काय करायचं. आम्हाला जे सांगितलं आम्ही तुम्ही ते काय केलं. बोलायचे ना त्यांना बोला. तुम्ही ठरवायचं ना आधी ते आमचं द्या इकडं. पैशा पोरी विकत घेता काय तुम्ही. आम्ही विकत तुम्ही काय लिखिता. कोण तुम्ही काय लिखिता. आम्हाला माहित नाही. आता आमच्याच माणसाचं चुकलेलं आहे ना. त्याला आता पोलीस बोलिले मग कळण त्याला. मग तुमच्या माणसावर रुबाब करा आमच्यावर काय संबंध रुबाब करायचा तुमचा. गोडीत चाललेली काय ती. मग ते म्हणले होते जा घेऊन म्हणून. हो कधीतरी जरा नाही जरा. ए बस झालं तुमचे नाटक आता. एवढी एकच एक काय माझ्यासाठी. तुम्हाला ना चला. पोलिसांना फोन केल्याशिवाय कळायचं नाही. तुम्ही निघा. तुला सांगतो भाऊ काय हा मामा लय त्रास देतात हे मला. रोज काम बंद करायला लावतात. काकी तू मारते मला. मला नाही राहायचं यांच्यापेक्षा. मी तुलाच न्यायला आलतो पण बघाय आलो म्हटलं मी आता. तर तुम्ही ही चाललेलं परत कुठं बघायची होती कुठं शोधायची होती आम्ही. हा रोज त्रास देतात मला हे. शाळेत पण जाऊ दे ना. तुम्ही तुझी बॅग घे. तुझी बॅग घे. तर कपडे फिपडे काय असतील ती घे. नाही तर चल तसंच आपण सगळं घेऊ. बघू यांच्याकडं. यांना काहीच ठेवायचं नाही. तुम्ही त्या लायकीचे नाहीत. तुम्हाला गोडी गोडी तिची आता द्या. तिची जमीन फिमीन सगळं तिच्या नाव नाही करायला तिथून पुढं. मग मी बी बघतो कोण आहे ती. चल आपलं तुम्हाला गोडीत नाही खाता आलं. आता काय हिचा मामा ऐन टायमाला कुठून टापाकला काय माहिती. आता ते वावर गेलं आणि हे पैसे गेले. आता यांनी भलत कुठं नको कराय म्हणजे झालं. हा ना ते इकतच म्हणतात नुसते. का उघडच झाला. जात पळ. साऱ्या गावात नाही चर्चा करावी यांनी. ह्या आईला